नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया करूर व्यास्य बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या बँकने आपला बिझनेस वाढवण्यासाठी 2 ब्रँचेस ओपन केल्या आहे. आणि मित्रांनो, या बँकने 2 ब्रँचेस कुठे ओपन केल्या आहे इथे तुम्ही ॲड्रेस वाचू शकता. आणि मित्रांनो, याचे किती ब्रांचेस झाले आहे हे पण आपण येथे बघू शकतो. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी करूर व्यास्य बँक लिमिटेड याच अपडेटमुळे फोकसमध्ये होती. चला आता बोलूया इंडियन ओव्हरसीज बँकबद्दल. तर मित्रांनो, इंडियन ओव्हरसीज बँक टू रिसीव्ह ₹835 कोटी इन इन्कम टॅक्स रिफंड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इंडियन ओव्हरसीज बँक याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून असेसमेंट इयर 2022-2023 साठी 835.08 कोटी रुपयांचा रिफंड मिळाला आहे इन्कम टॅक्स मध्ये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे इंडियन ओव्हरसीज बँक ही कंपनी याच अपडेटमुळे आज फोकसमध्ये होती. चला आता बोलूया एससीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एससीएल टेक पार्टनर्स विथ AWS टू रोल आउट ऑटोनॉमस AI पावर्ड सोल्युशन्स फॉर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, एससीएल टेक लिमिटेड या IT सर्व्हिसेस कंपनीने ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस म्हणजे AWS सोबत स्ट्रॅटेजिक कोलॅबोरेशन ॲग्रीमेंट साईन केला आहे. आणि याचा उद्देश आहे ऑटोनॉमस AI पावर्ड सोल्युशन्सच्या थ्रू फायनान्शियल सर्व्हिसेस इंडस्ट्रीमध्ये ट्रान्सफॉर्मेशनला ॲसिलरेट करणे या पार्टनरशिपचा उद्देश आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे एससीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये होती. चला आता बोलूया इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इंद्रप्रस्थ गॅस फॉर्म्स 50-50 जॉईंट व्हेंचर विथ CEID कन्सल्टन्स टू डेव्हलप कंप्रेस बायोगॅस प्रोजेक्ट्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, IGL म्हणजे इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड या कंपनीने जॉईंट व्हेंचर ॲग्रीमेंट साईन केला आहे. कोणासोबत? CEID कन्सल्टन्स अँड इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड सोबत. कशासाठी? कंप्रेस बायोगॅस आणि अदर बायोफ्युल प्रोजेक्ट्स डेव्हलप करण्यासाठी अक्रॉस द कंट्री म्हणजे इंडियामध्ये. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचर मध्ये इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड आणि CEID कन्सल्टन्स अँड इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या दोघांची पण 50-50% हिस्सेदारी आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड ही शेअर मार्केटमध्ये लिस्ट असलेली कंपनी फोकसमध्ये आलेली आहे याच अपडेटमुळे. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, महिंद्रा टू सेटअप 250 इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन्स बाय 2027. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीचा प्लॅन आहे 250 इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन्स इस्टॅब्लिश करण्याचा. आणि या 250 इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन्समध्ये प्रत्येक स्टेशन्सची कॅपॅसिटी राहणार आहे 180 किलोवॅट कॅपॅसिटी पर. आणि मित्रांनो, कंपनीचा प्लॅन आहे हे कंप्लीट करायचा 2027 एंड होईपर्यंत. आणि मित्रांनो, कंपनी या नेटवर्क्सवर फीचर करणार आहे 1000 चार्जिंग पॉईंट्स अक्रॉस या 250 इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन्सवर. आणि मित्रांनो, याचा
सरळ सरळ उद्देश आहे इंडियामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलचे ॲडॉप्शन वाढवणे. कारण मित्रांनो, इंडियाची ही खूप मोठी प्रॉब्लेम आहे की इंडियामध्ये खूप सारे लोक इलेक्ट्रिक व्हेकल घेण्याचा तर विचार करत आहे, परंतु मित्रांनो, इंडियामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन्स करंटली जास्तीत जास्त अवेलेबल नाही. आणि मित्रांनो, त्याचमुळे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने हा प्लान अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कंपनी एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्याच होली ओन सबसिडरी कंपनी एक्साइड एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडमध्ये 75 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले आहे. आणि मित्रांनो, आता एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची आपल्या होली ओन सबसिडरी कंपनी एक्साइड एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढून झाली आहे टोटल 4022.23 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा मोटर्स PV टार्गेट 20 to 25% increase in SUV मार्केट शेअर विथ सियरा MD. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा ग्रुपने आपली न्यू मिड साईज SUV लॉन्च केली आहे आणि त्याचे नाव सुद्धा तुम्ही येथे बघू शकता. आणि याची प्राइस आहे 11.49 लाख रुपये. आणि मित्रांनो, आता टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलच्या CEO आणि MD शैलेश चंद्रा यांनी यावर म्हटले आहे की ही जी कार यांनी लॉन्च केली आहे याचा टार्गेट आहे इंडियाच्या SUV मार्केटमध्ये 20 ते 25% मार्केट शेअर कॅप्चर करण्याचा, असा टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलचा टार्गेट आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, सॅमसंग अँड रिलायन्स स्ट्रेंथेन पार्टनरशिप विथ फोकस ऑन AI डेटा सेंटर अँड 6G नेटवर्क्स. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की रिलायन्सच्या मुकेश अंबानीची आणि सॅमसंगच्या टॉप मॅनेजमेंटची मीटिंग सुरू आहे. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की रिलायन्समध्ये आणि सॅमसंगमध्ये पार्टनरशिप होऊ शकते. आणि ही पार्टनरशिप फोकस करेल AI डेटा सेंटर आणि 6G नेटवर्क्सला मजबूत करण्यावर यांचा फोकस राहील, अशी पार्टनरशिप होऊ शकते. आणि मित्रांनो, आतापर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडकडून यावर काहीही ऑफिशियल अपडेट आलेली नाही. आणि मित्रांनो, जसेच यावर काही ऑफिशियल अपडेट येईल मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे मुकेश अंबानीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया HDFC बँक लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी HDFC ॲसेट्स मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, HDFC AMCने 1:1च्या रेशोचा बोनस शेअर अनाऊन्स केला होता. आणि मित्रांनो, त्याकरिता HDFC AMCने एक्स डेट फिक्स केली होती 26 नोव्हेंबर 2025, म्हणजे आजची. आणि मित्रांनो, याच बोनस शेअरच्या एक्स डेटमुळे आज HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती आपल्या बोनस शेअरच्या एक्स डेटमुळे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.